आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर फटाफट। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत दाखल। धर्मवीर आनंदीघे चौकात राहुल गांधी यांचं जंगी स्वागत। राहुल गांधींच्या शिवतीर्थावरील सभेचा टीझर प्रसिद्ध। रविवारी राहुल गांधींची शिवाजी पार्कमध्ये सभा। भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा शिवतीर्थावर होणार। मुंबईमध्ये पुन्हा पाणी कपात। 24 एप्रिलपर्यंत मुंबईसह उपनगरात 5% पाणी कपात। एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या मालकीची होणार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हस्तांतराला मान्यता। पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन 3 तासांचा ब्लॉक। वसई रोड आणि वैतरणा स्थानकादरम्यान जलद मार्गावरती दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। रात्री 1:30 ते पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक असणार। ठाणे वडपे रस्ता सप्टेंबरपर्यंत सेवेत येणार। निम्म काम पूर्ण झाल्याची MSRDCची माहिती। नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडीतनं प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता। 580 स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये कायम करा। उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश। कायमस्वरूपी करून कर्मचाऱ्यांना सेवेतील सर्व लाभ देण्याच्या सूचना। L&T, फिनिक्स मॉल आणि गोदरेज पालिकेचे थकबाकीदार। मालमत्ता कर थकवणाऱ्यांची टॉप 10 यादी जाहीर। 147 कोटी थकवले। आर्थिक वर्ष संपण्यास 15 दिवस बाकी। महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावरील सेंट्रल पार्कच्या आराखड्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर। सेंट्रल पार्कचा सर्व खर्च मुंबई महापालिका करणार। म्हाडाच्या शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यात येणार। जिल्हा नियोजन समितीकडून 188 कोटींचा निधी मंजूर। पश्चिम रेल्वे प्रशासनाची बॅटमॅन मोहीम सुरू। विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढल्यानं पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाकडून रात्रीचं तिकीट तपासणीस पथक सज्ज। कल्याण डोंबिवली पालिकेच्या घरघंटी आणि शिलाई मशीन वाटप कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात। शासकीय कार्यक्रमात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषण केल्यानं वाद। ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा पालिका कार्यालयामध्ये घेराव। मुंबई पालिका प्रशासनाची थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू। अद्याप 3,500 कोटी रुपयांची वसुली शिल्लक। 24 प्रशासकीय विभागातील 142 बड्या थकबाकीदारांना नोटीस। राज्यातील 7,500 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्याचा निर्णय। शाळांमध्ये आठवड्यातनं नियमित तासांच्या व्यतिरिक्त 3 तास हे निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरण शिक्षणाचे धडे दिले जाणार। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी चांदी काढण्यास सुरुवात। आजपासून दिवसातनं 5 तास मुखदर्शन सुरू। मंदिराचं लवकरच पुरातन रूप भाविकांना पाहायला मिळणार। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये केसापुरीमधील केशवराज मंदिराचा कायापालट होणार। मंदिराच्या पुनर्वसनासाठी पुरातत्व विभागाकडून 9 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर। जेजुरी शहरासह गडतीर्थ क्षेत्राचा विकास होणार। जेजुरीला बायपास रस्ता होणार। गडतीर्थ क्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 10 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर। पालघरच्या धाकटी डहाणू गावामध्ये नेत्यांना प्रवेशबंदी। वाढवण बंदर उभारण्याविरोधात स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्र आक्रमक।